महाविकास आघाडी सरकारचं काउंटडाऊन सुरू झालंय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर शिवसेना आमदारांना पुन्हा एकदा एक भावनिक आवाहन केलंय। माघारी या असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। कुटुंब प्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो, अजूनही वेळ गेलेली नाही। माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण माझ्यासमोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा असं उद्धव ठाकरे यांनी सर्व बंडखोर आमदारांना म्हटलं आहे। शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटते अशी भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली। मुख्यमंत्र्यांनी या आमदारांना काय आवाहन केलंय आपण पाहूयात। शिवसैनिक आमदार बांधवांनो आणि भगिनींनो, जय महाराष्ट्र। आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी इथे अडकून पडलेले आहात। आपल्याबाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे। आपल्यातील बरेच संपर्कात आहेत। आपण आजही मनाने शिवसेनेत आहात। आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत। आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंब प्रमुख म्हणून आदर करतो। कुटुंब प्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो की अजूनही वेळ गेलेली नाही। माझं सगळ्यांना आवाहन आहे, माझ्या समोर बसा, शिवसेनेच्या आणि जनतेच्या मनातल्या सर्व प्रश्नांना आपण दूर करू। कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका। शिवसेनेत जो मान सन्मान तुम्हाला मिळाला तो कुठेही मिळू शकणार नाही। शिवसेना पक्षप्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटते। समोर येऊन बोला, आपण मार्ग काढू असं म्हटलंय राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी। आणि याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत मनीषा कायंदे जोडल्या गेलेत, शिवसेनेच्या प्रवक्त्या। मनीषाताई, अजूनही तुम्हाला असं वाटतं की हे आमदार माघारी येतील, म्हणजे नुसते माघारी येतील नाही तर शिवसेनेत येतील? असं आहे की कुटुंब प्रमुखाची जी भूमिका आहे त्या नात्यातून माननीय उद्धवजी ठाकरे यांनी आवाहन केलेलं आहे की तुम्ही या परत। अजूनही उद्धवजी त्यांना आपलं मानतात आणि कुठे कोणाच्या भडकाव्यानी कोणाच्या भडकवण्यानी ते तिथे गेले असतील काय असेल, आणि खरंच काळजी पण वाटते ना। एक आज तुम्ही पहा, एखादा निवडून आलेला आमदार असतो तर ते आपल्या मतदारसंघातून किंवा आपल्या याच्यापासून दूर राहू शकत नाही। त्यांनाही काळजी असते की आपल्या मतदारसंघात काय आहे, मंत्री आहेत हे सगळे, त्यांच्या खात्यात जिकरीचे प्रश्न आहेत, तर हे सगळेच विषय आहेत। आणि यांना कोणी, एक मिनिट थांबा, मला पूर्ण करूया। आणि असं आहे की एक कुटुंब प्रमुख म्हणून उद्धवजींना काळजी देखील वाटते की नक्की यांच्याबरोबर तिथे काय होतंय, आणि काळजी करणं स्वाभाविक आहे। त्यामुळे त्या भावनेतून त्यांना आवाहन केले की तुम्ही या, आपण समोरासमोर बसून बोलू। एक वडीलधाऱ्या माणसाची जी भूमिका असायला पाहिजे ती माननीय उद्धवजी साहेब ही निभावत आहेत। बरं, एक प्रश्न विचारू आता? हो, बोला। प्रश्न असा आहे की एकीकडे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे सगळेजण किंवा काही शिवसेनेचे नेते इतक्या पोटतिडकीनं अजूनही बोलतायत, या नेत्यांना परत या असं म्हणतायत, पण दुसरीकडे संजय राऊत यांच्यासारखे शिवसेनेचे नेते मात्र खूप वेगळी आणि वाईट भाषा वापरतायत। मला असं वाटतं आपण मुख्यमंत्री काय म्हणतात ते जास्ती महत्वाचं आहे। आणि शेवटी कुटुंब प्रमुख म्हणून त्यांची जी भाषा आहे आणि त्यांचं जे आव्हान आहे आपण त्याला महत्त्व देऊया। बरं, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात याबद्दल।